नेचर्स हिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडी खिरे याचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। याला इंग्लिश मध्ये अमेरिकन कुकुंबर असं म्हटलं जातं किंवा मग स्नेक कुकुंबर असं म्हटलं जातं। याचा आपण जर बेसिक वापर बघितला तर एक सॅलड मध्ये आपण याचा वापर करत असतो। याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जवळपास 95% पाणी याच्यामध्ये सापडत असतं आणि हे थंड आहे, थंड प्रवृत्तीचं असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये काकडी खाणं आपल्यासाठी हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी उपयोगी ठरत असतं। याचं जर आपण कॅलरीक इनटेक बघितला तर याच्यामध्ये फक्त 15 कॅलरीज आहे, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरत असतं आणि फॅट इनटेक ह्या 0.1 ग्राम इतकाच आहे। याच्यामध्ये जर आपण पोषण मूल्य बघितलं तर पोषण मूल्य मध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन बी, विटॅमिन ई, विटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न यासारखे घटक सापडत असतात। तर ह्याच काकडीचे औषधी गुणधर्म आज आपण जाणून घेणार आहोत। तर पहिला औषधी गुणधर्म आहे हार्ट हेल्थ मेंटेन ठेवते। याच्यामध्ये पोटॅशियम, फायबर हाय आहे आणि हेच दोन्ही घटक आपलं जे हृदयाचं आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवण्यामध्ये मदत करत असते। त्यानंतर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवते, कारण याच्यामध्ये पोटॅशियम आणि हाय फायबर आहे, त्याच्यामुळे ते आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवतं। याच्यामध्ये पोटॅशियम इंटेक जास्त असल्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल ठेवण्यामध्ये देखील हे काकडी उपयोगी ठरत असते। तर हे आपलं गुड कोलेस्टेरॉल वाढवतं आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असते। याच्यामध्ये मधुमेह मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जर काकडीचं सेवन केलं तर त्यांची ब्लड शुगर लेवल नॉर्मल येते, कारण याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असेल, ग्लायसेमिक लोड असेल, दोन्ही देखील कमी असल्यामुळे मधुमेह असलेले रुग्ण हे खाऊ शकतात। त्यानंतर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये हीट स्ट्रोक आलेला आहे, तर हीट स्ट्रोक प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा काकडी उपयोगी ठरत असते। काकडीचं जर आपण सेवन केलं तर याच्यामध्ये 95% पाणी आहे आणि 95% पाणी असल्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही। आपलं पाण्याची लेवल सुद्धा याचा निरंतर सेवनाने उन्हाळ्यामध्ये उपयोगी ठरणार आहे। हे याच्यामध्ये लो कॅलरीज आहे, याच्यामध्ये फक्त 15 कॅलरीज आहे आणि 15 कॅलरीज असल्यामुळे ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी आपण जर काकडीचं सेवन केलं तर आपल्याला मदत होणार आहे। त्यानंतर पोटाच्या विविध समस्या असतील, पोट गच्च होत असेल, गॅसेसचा त्रास असेल, ब्लोटिंग होत असेल, ऍसिडिटी सारखी सारखी वाढत असेल तर हे कमी करण्यामध्ये देखील हे काकडी उपयोगी ठरणार आहे। त्यानंतर आपले केस जे आहेत, केसांना सॉफ्ट बनवते, आपल्या केसांमधील डॅन्ड्रफची समस्या दूर करते, केसांच्या वाढीसाठी सुद्धा ही काकडी उपयोगी ठरतात। केसांसोबतच आपली त्वचा ग्लो करायची असेल, चमकवायची असेल तर आपली त्वचेसाठी सुद्धा हे उपयोगी ठरत असतं। बऱ्याचदा आपण बघतो की ह्या काकडीच्या स्लाइस आपण जर चेहऱ्यावर, डोळ्यांवर लावल्या किंवा याचा लेप तयार करून महिला लावत असतात आणि त्यांचा चेहरा त्या उजळवत असतात। त्याच्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा आणि त्वचेचं जे काही हायड्रेशन आहे तर ते हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी, मॉइश्चर व्यवस्थित टिकवण्यासाठी सुद्धा हे आपल्याला काकडी उपयोगी ठरणार आहे। तर हे होते ह्या काकडीचे औषधी गुणधर्म। आता काकडी कोणी खाऊ नये, काही व्यक्तींना काकडीची ॲलर्जी असते, तर काकडी खाल्ल्यानंतर ज्यांना ॲलर्जी झाली आहे अशा व्यक्तींनी काकडीचं सेवन करू नये। काकडी हे वात आणि कफ प्रवृत्ती वाढवत असते, त्याच्यामुळे थंड वातावरणामध्ये किंवा सर्दी खोकला झालेला असेल तर त्यावेळेस आपण काकडीचं सेवन टाळलं पाहिजे। आता आपण बघूयात की काकडी खाण्याचा योग्य वेळ कोणता, तर सकाळी 10 ते 2 ही काकडी खाण्याचा योग्य वेळ मानला जातो। रात्री आपण शक्यतो काकडी खाणं टाळलं पाहिजे, कारण आपली कफ प्रवृत्ती रात्री वाढलेली असते आणि कफ प्रवृत्ती वाढल्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो। तर आपण हे जे खात असताना हे आपण पूर्ण साली सगट खाल्लं तर बेस्ट मानलं जातं, कारण की ह्या सालीत मध्येच जास्त फायबर असतात, त्याच्यामुळे आपण याला याच्या ज्या साली काढून खाल्लं काय किंवा ते तसं खाल्लं काय, आपल्याला फायबरचं प्रमाण जास्तच मिळणार आहे। पण साली सोबत जर खाल्लं, आपण डायरेक्ट जर खाल्लं तर आपल्याला जास्त फायबर मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपण ह्या काकडीचं सेवन करून आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी भरपूर फायदे मिळवू शकतो। तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त
शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभ्युज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.